व पुरझा भाग 4मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा स्वागत. चला तर मग सुरू करूया. भित्र्या माणसाला फसण्याची धास्ती नाही. अंगात धडाडी असणारी माणसंच वाव मिळेल तिथं उडी घेतात. काही उड्या जमतात, काही उडतात. उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ती काही ना काही अनुभवाचं माप पदरात टाकून जातेच. त्याशिवाय मूळ ईर्ष्या जोपासली जाते ते निराळं. एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते तेव्हाच ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल. आणि अगदी तसंच म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम नसतात कुणाला, ते शेवटपर्यंत असणारच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या 3 गोष्टींच्या टप्प्यापलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही, ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्याभोवती जमणं याला महत्त्व आहे. कुणी माणसाचं नाणं वाजणंच कठीण होऊन बसले. नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं, ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही? न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो, आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो. भांबावलेला माणूस अस्थिर असतो. अस्थिर माणसाची विचारशक्ती क्षीण बनते. क्षीण विचारांची माणसं एकत्र येत नाहीत. माणसं एकत्रित नाहीत म्हणजे संघशक्ती नाही. संघशक्तीशिवाय आंदोलनं अशक्य. हा प्रेमाचा मार्गच चमत्कारिक, अकल्पित वळणांचा, फसव्या नागमोडीचा, अनिश्चित लयीचा. आमच्याच वृत्ती, आमच्याच सवयी चकवा दाखवतात. चढणं चालू असते तेव्हा ज्यांच्यासाठी शिखर गाठण्याची इच्छा असते अशांच हात मिळत नाही, आणि उताराला लागल्यावर तर काय सगळा उतारच. कुणी बुद्धिवाद पाठुंगळीला मारून तोल चावरतो, तर कुणी आपण ते नव्हेच अशा पांघरुणात लपतो. सगळे बेटे तिथेच फिरवतात. माणूस निराळा वागतोय, बिघडला, कामातून गेला असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो, पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो. सुख म्हणजे तरी काय? समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही. स्वतःला सुखी समजणारी इतर माणसं ही सवयीने सुखी झालेली असतात. शेकडा 90% लोकांना जे मिळतं ते आपल्यालाही मिळालं आहे ह्या जाणीवीतून ती सुखी होतात. कलाकार कलेच्या प्रांतात जसा पूर्ण पुरुष वाटतो तसाच तो संसारात पती म्हणून असणार होईल ह्या अंदाजावर तुम्ही स्वप्न रंगवता. त्या कलाकाराचं गणित एकाच आकड्यापायी अपूर्ण आहे आणि आपणच ते पूर्ण करणार आहोत ह्या भावनेने तुम्ही त्याच्या संसाराची जबाबदारी घेता. लग्न झालं की तुम्ही त्याच्याकडे माणूस म्हणून बघता. आपला साथीदार प्रथम कलाकार आणि मग गृहस्थ आहे हे तुम्ही विसरता. आणि ते एकदा विसरलात की दुःख सुरू. त्याची अशांतता तशीच राहते. तुम्ही रोखठोक हिशोब मांडता, ती सर्वस्वाचा त्याग करून. आपण धाव घेतली तरी हा अतृप्त. ह्याला आणखी काय हवं होतं? इतर बायकांच्या संसाराची, त्यांच्या नवऱ्यांची. मग तुम्ही स्वतःला नवऱ्याशी तुलना करता. त्या तुलनेत साहजिकच सामान्य माणूस लायक नवरा म्हणून श्रेष्ठ ठरतो, आणि मग तुम्ही झटकन निर्णय घेता की अमुक बाईचा नवरा साधा हेडक्लार्क आहे, पण बायकोला सुखात ठेवली आहे, घरातलं सगळं बघतो. आपण दोघं शब्दांवर जगत आहोत. खोटे, फसवे, दिशाभूल करणारे, भूल देणारे कसे का असेनात, पण वाटतं शब्द ऐकवावेत. प्रत्यक्ष जीवनात आपण एकत्र येऊ शकलो नाही. मग वाटतं की शब्दांच्या दुनियेत तरी विवेकाची भाषा नसावी. स्वप्न संपलं की सत्य बोचू लागतं. उदबत्त्या जळून गेल्या की मागे राखेचा सडा पडतो. राखेला सुगंध नसतो, स्वप्नाला सूत्र नसतं. तरी मी त्याला विचारलं, स्वप्नावर माणूस जगतो का रे? नाही, स्वप्नावर माणूस झोपतो, रमतो, पण जाग येईपर्यंत जागेपणीही उराशी स्वप्न बाळगली तर परत झोपायची वेळ येते माणसावर. मी बुवा स्वप्नावरच जगतो. स्वप्नांचा आणि सुगंधाचा फार जवळचा संबंध असतो. बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते. काही माणसांचं आयुष्यच चमत्कारिक. त्यांना सुखाचा आस्वाद जसा व्यवस्थेने घेता येत नाही तशीच दुःखाची चवही हादरण्यासारखी घटना घडूनही त्यांना थांबता येत नाही. कलावंत जीवनात
मनाला कडकडून भेटला पाहिजे. त्याचा समाजाशी मोकळा संवाद व्हायला हवा. त्यांची पंचेंद्रिय तृप्त व्हायला हवीत. पंचेंद्रिय तृप्त होतात का? अग्नीत तूप टाकलं की अग्नी तृप्त होण्याऐवजी जास्त प्रज्वलित होतो. पंचेंद्रिय तशीच असतात. पण हे झालं सामान्य माणसांचं. कलावंत निराळा असतो. पंचेंद्रियांचा आनंद अपुरा का राहतो ह्याचा शोध घेण्यासाठी तो बाहेर पडतो. व्यक्त आणि अव्यक्त ह्यातलं अंतर, पंचेंद्रियांच्या कक्षेतील आनंद आणि इंद्रियातील आनंद ह्यातलं अंतर शोधणं म्हणजे कलेचा जन्म. तो शोध घेणं हेच संगीत. कोणत्या तरी एका क्षणापर्यंत पेशंट डॉक्टरचा असतो, नंतर तोच नियतीचा होतो. कोणत्या क्षणी तो आपला होणार आहे हे नियतीला माहीत असतं, पण कोणत्या क्षणी तो आपल्या हातून निसटणार आहे हे डॉक्टरला माहीत नसतं. डॉक्टर व्हायचं म्हणजे ह्या अन्यायाला तोंड देण्याची ताकद कमवावी लागते. अन्यायच हा, कारण हा सामना आमनेसामने होत नाही. फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो. ह्याचं दुःख होतं. विजय नियतीचाच होणार असतो. तिला लबाड्या करण्याचं काय कारण असतं? पेशंट एकाएकी सुधारल्याच्या खुणा दाखवतो आणि हातोहात निसटतो. आम्ही मग विझवायला आलेल्या ज्योतीची उपमा देऊन गप्प बसतो. कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं दुःख होतं. प्रत्यक्ष भगवान कृष्ण पाठीराखा असताना कर्णाचा शेवट ह्या प्रकाराने करण्याची पाळी यावी. डॉक्टरच्या हातून पेशंट निसटला की असंच काहीतरी वाटतं. कायम आजारी असलेल्या माणसावर जेव्हा इतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षातही येत नाही. माणसाचं स्वतःच्याच कंटाळ्यावर प्रेम असतं. मित्रा जग निराळं होत चाललेलं आहे. लाखो रुपयांच्या उलाढाली जगात चाललेल्या आहेत. प्रामाणिकपणे मान्य कर, आपल्या लोकांचा हेवा वाटतो की नाही? स्वतःचं मन नेहमी मारायचं, इच्छा दाबून टाकायच्या. बायका मुलांना संयमाचं महत्त्व रात्रंदिवस ऐकवायचं. कुढणाऱ्या मनाला नीतीची पांघरूणं घालायची आणि म्हणायचं असला पैसा नको आपल्याला, देवाने खूप दिलंय, ही चुकीची विचारसरणी टाकून दे. माझं ऐक, एकाने खाल्लं तर शेण, सगळ्यांनी खाल्लं तर श्रावणी. तू मला अव्यवहारी म्हणतोस त्याचा मला राग येत नाही. मला बुडवणाऱ्या लोकांवर तू जळफळतोस त्याचाही मला काही वाटत नाही, कारण तुला माझं जीवनच समजलं नाही. मी पैसा नाही कमावू शकत आयुष्यात, पण आनंद मात्र खूप मिळवला. मला बुडवणाऱ्या लोकांनीही मला खूप आनंद दिला. माझ्या त्या कमाईत त्यांना वाटा मागता आला नाही ह्यांचंच मला वाईट वाटतं. उलट माणूस केव्हा फसतो सांगू? आपल्याला काय मिळवायचं होतं हे जेव्हा माणसाला समजत नाही तेव्हा तो फसलेला असतो. आणि एवढ्याचसाठी तू उद्यापासून पत्ते खेळायला जाऊ नकोस, कारण पैसे लावून खेळताना पैसे मिळवणं हा हेतूच होऊ शकत नाही. तिथं मिळवायची असते ती धुंदी. गमावण्याचाही एक कैफ उपभोगायचा असतो. जे वातावरण चाखायचं असतं स्वतःच्या मालकीचं तेवढंच असतं, आणि थोड्या फार फरकाने हेच असतं सगळीकडे. हातात ब्रश आणि रंग आले की मला विश्वाचा विसर पडतो. तहान भूक हरपते. त्या राज्यात मग दुर्गंधीला जागा नाही, फसवीला थारा नाही, उपेक्षा नावाची वस्तूच अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणूनच मी आजवर कोणत्या व्यवहारात फसलोच नाही. मला जे मिळवायचं ते मी अव्याहत मिळवत आलोय. मला फसवायला मिळालं ह्या धुंदीत अनेक असतीलही, पण ती मात्र मनापासून म्हणतो. ज्याला काय मिळवायचं हे समजले तू कुठेच फसत नाही. म्हणूनच ह्या जगात व्यवहारी लोकांचंही चाललंय आणि माझ्यासारख्याचंही चांगलं चाललंय. मला तसा फसवणारा अजून जन्माला यायचा आहे. असा बघतोस काय मित्रा? बाबा रे, आयुष्य हे नुसतं जगण्यासाठी नसून मजे जगण्यासाठी आहे. लाईफ इज फॉर लिव्हिंग. ह्याच्यापुढे हॅपीली हा शब्द आपण लिहायचा आहे. कितीही किंमत मोजावी पण हसत जगावं. परवा करू नये. त्यासाठी प्रथम फक्त स्वतःचं रक्षण करावं. आत्मान सततम रक्षेत. आता हे रक्षण कुणापासून? परचक्रापासून नो राजा, नो. युद्ध वारंवार होत नाहीत आणि झाली तरी त्यासाठी मिलिटरी आहे. आपण सिव्हिलियन्स. आपलं युद्ध वेगळी. आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपल्या आसपास वावरत असतात. त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं. आम्ही जनावरं माणसाच्या भानगडीत कधीच पडत नाही. जनावरांनी इंटरेस्ट घ्यावा असा जनावरांना एकही गुण माणसात नाही. ज्या जनावरांनी माणसासाठी जन्मभर रक्त आटवलं त्यांना माणसं कशी वागवतात ते सांगू. परवाच एका जातीवंत उमेदा घोड्याला तुम्ही माणसांनी गोळी घालून मारून टाकलत. बिचारा तुमच्यासाठी छाती फुटेपर्यंत पळत होता. जनावरांच्या जीवावर तुम्ही गाड्या उडवता आणि वेळ आली की जनावरालाच उडवता. माणसांपेक्षा घोडे चांगले
ते नाही माणसावर पैसे लावीत. वास्तविक तुम्ही माणसांनी रोज जनावरांची पूजा करायला हवी. पण ते कुठलं व्हायला? तुमच्याबरोबर जे इमानाने राहतात त्यांच्यावर तुम्ही उलटता. एखादा इमानी कुत्रा पिसाळला तर काय करता तुम्ही? त्याला गोळी घालता? हो, पण त्यापासून धोका आणि पिसाळलेल्या माणसांपासून नसतो का? त्यांना का नाही गोळी घालत? तुमची चाकरी करून होतो जनावरांच्या डोक्यावर परिणाम. एक प्रकारचं दुखणं. ते अशाच वेळी जनावराला सांभाळलं पाहिजे, पण तुम्ही घालता गोळी. माणसाच्या सहवासात राहून जनावरांना माणसाच्या व्याधी जडू लागल्या आहेत. परवा राणीच्या बागेतल्या वाघाचा दात उपटावा लागला. आत्तापर्यंत हे दाताचं दुखणं वाघाला झालेलं कधी ऐकिवात होतं, पण असंच व्हायचं. हे जंगलातला निसर्गाचा सहवास सोडून आम्ही माणसात आलो ना. सवय ही एक जबरदस्त हुकूमत चालवणारी गोष्ट आहे. ही सवय एखाद्या जागेची असते, नेहमीच्या उशीची असते, तशीच एखाद्या व्यक्तीची पण असते. आपल्या घरातलं शेवटचं शुभकार्य असावं. रिवाजाप्रमाणे आपण नेहमीच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या गुरुजींना बोलवावं आणि त्यांनी पाठवावं दुसऱ्या गुरुजींना. दुसऱ्या गुरुजींच्या योग्यतेविषयी, ज्ञानाविषयी यत्किंचित किंतु नसतो. सगळं कार्य ते आपलेपणाने पार पाडतात देखील, पण वाटत राहतं आज आपले गुरुजी नाहीत. मला भीती वाटते ती स्त्रीच्या पहिल्या हस्त्याची, नजरेची. कारण त्या दोन्ही गोष्टी त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतात हे कळून येतं. पण त्याहीपेक्षा मला भीती वाटते ती माझ्या स्वतःच्या नजरेची. आपली नजर प्रामाणिक नसते. आपल्याही न कळत एखादी अभिलाषीची छटा, सूक्ष्म वासनेचा एखादा तरंग हा म्हणता नजरेत डोकावतो आणि स्त्रीचं पहिलं हास्य, पहिली नजर लोहचुंबकाचे, लोखंडाचे कण खेचून घ्यावेत त्याप्रमाणे ह्या गोष्टी खेचून येतात आणि मग त्याच क्षणी आपल्यातलं अंतर किती ठेवायचं ह्याचं गणित त्यांच्याजवळ मांडलं जातं. मग त्या आत्मविश्वासाने दिलखुलास असतात तरी किंवा राखून. माणूस जन्मभर सुखामागे, ऐश्वर्यामागे धावतो, पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो आणि धडपडी यशस्वी ठरून हवी ती वस्तू मिळाल्यावरही तो सुखी नसतो. ह्यांचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते. तो जर निर्भय व्हायला शिकला तर जीवनातली गोष्ट नव्याने समजेल. माणसं, नद्या, डोंगर, समुद्र सगळ्यांचा अर्थ बदलेल. आकाशाकडे सगळेच बघतात, पण त्रयस्थासारखं म्हणूनच ते जरा भरून आलं किंवा विजेचा लोळ कोसळताना दिसला की माणसं पळत सुटतात. आकाशाकडे पाहायचं ते आकाश होऊन, पाहावं म्हणजे ते जवळच वाटतं. विराट ह्या शब्दाचा अर्थ तेव्हा समजतो अमर्याद. शब्द पारखायला असेल तर समुद्र पाहावा. विविधता शब्द समजून घ्यायचा असेल तर माणूस पाहावा, पण तोही कसा तर आतून पाहावा. मग माणसांची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूस देखील हलकट म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यावयाची झालं तर मी विजेचीच उपमा देईन. पृथ्वीची ओढ निर्माण झाली रे, झाली की ती आकाशाचा त्याग करते. पृथ्वीवर दगड होऊन पडते, पण पडण्यापासून स्वतःला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करीत नाही. प्रेम करताना माणसानेही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालतील, पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही, पण नाद विसरणार नाही. पाय थकले तरी बेहत्तर, पण गतीची ओढ टिकून धरीन. ही भूक कायम असली की झालं. आयुष्यात ही भूक जिवंत ठेवावी आणि निर्भयतेने पुरा करीत राहावं. स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत. मला हिंदी सिनेमा आवडतो, कुठलाही का ऐका. ते सजवलेले महाल, प्रचंड दिवाणखाने, फर्निचर, पडद्यांची कापडं, हिरो हिरोईनचे ड्रेसेस, त्यांचं सौंदर्य, हे सगळं पाहताना काय यातना होतात. एका तरी हिरोला गोड तेल मिळत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसलेला पाहिलात. आज तेल नाही, डालडा नाही, साखर नाही याची हिरोईनला कधी चिंता लागली. एका तरी हिरोची मोटार पेट्रोल पंपावर पेट्रोल संपून गेल्याची पाहिलीत. त्याला विमानानं जायचं होतं, पण वैमानिकाचा संप आडवा आला असं झालं. म्हणूनच मला सर्व चित्रपट आवडतात. हिरोईन तर आवडते. डोक्यातला अमृतांजन न चोपडणारी एखादी तरी बाई दिसावी अशी माझी इच्छाही त्यामुळे पुरी होते. अरेबियन नाईट्स, गुलबकावली हे जेवढं खोटं
तेवढेच हे चित्रपटही. आपण आपलं बालपण सांभाळावं, भाबडेपणा जतन करावा आणि सिनेमाला जावं. 3 तास सगळं विसरायला होतं. मित्रांनो, दुःख टंचाईमुळे निर्माण होत नाही, चिकित्सक वृत्तीपायी निर्माण होतं. सिनेमा पाहताना एकदम हिरो गायब कसा होतो, वाटेल तेथे प्रकट कसा होतो, तिनं गोळ्या लागूनही मरत कसा नाही, अशी चिकित्सा केली की संपलं. डालडा कालपर्यंत होता, आज गायब का झाला. देशात भरपूर साखर आहे असं काल मंत्री म्हणाले, पण आपल्याला मग 5-5 तास का रखडावं लागलं. अशी चिकित्सा केली म्हणजे दुःख होतं. मी हॉस्पिटलात गेलो, सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स केल्या, सब कुछ नॉर्मल. मी विचार केला, आज सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण आयुष्यात एक वेळ अशी येणारच आहे की रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणतील, जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलावून घ्या, मरण येणारच. ह्या एका सत्याला ते केवळ कटू आहे म्हणून आपण किती डावलतो. त्या भीषण सत्याची आपण आयुष्यभर आठवण ठेवत नाही, उपेक्षा करतो. म्हणून शेवटी आपला जीव घेतल्यावरच ते शांत होतं. मग विचार केला की मरण येणारच, कोणती तरी व्याधी घेऊन येणारं. मग ती एका दुपारी वॉर्डात चक्कर टाकली. आजारपणातही एवढ्या व्हरायटीज असतील असं वाटलं नव्हतं. हो, 60 रोगी, 60 तऱ्हेचे, ह्यांतलंच काहीतरी एक आपल्या वाट्याला येणार, तेव्हा कोणता प्रकार निवडावा खूप विचार केला. कसलं काय, एकही प्रकार न निवडता कॉटवर येऊन पडलो. असं का झालं? तर म्हातारपण म्हटलं की म्हातारपणाची तरतूद आणि फक्त पैशांची केली की संपलं असं समजतो. ती चूक आहे. म्हातारपण स्वीकारण्याची फार मोठी तयारी करावी लागते, हे शिकलो. मानसिक तयारी. आपली इच्छा असो वा नसो, तो न आवडणारा पाहुणा घरात कायमचा राहायला येणार आहे, ह्यात वादच नाही. ज्या घरात तो वास्तव्याला येणार आहे त्याचेच वासे तो मोजणार आहे, हे आत्तापासूनच गृहीत धरायला हवं. ती शक्ती कमावणं हे शिकलो. फार तर्क माणसाचा एकांत वाढवत जातो, तो तर्क कर्कश होत जातो, फार मॅटर ऑफ फॅक्ट होतो. नुसता तर्क करीत राहणारा माणूस फार संशयी होत जातो, त्याची वाढ होत नाही आणि त्याला सुखही लागत नाही. असं का होत जातं? तर तर्कालाही सत्याचा, वास्तवतेचा आधार लागतोच. ज्या तर्काला वस्तुस्थितीचा आधार गवसत नाही, तो तर्क सोडून द्यायची तयारी असावी लागते. सत्याचा आधार शोधायची धडपड जाणीवेने करायची असते. जी माणसं तशी धडपड करतात त्यांची ओढ होते. ज्यांचं तर्कावरचं प्रेम बसतं ती माणसं तिथल्या तिथे फिरतात, स्वतः दुःखी होतात, इतरांना दुःखी करतात. आपल्या अपरिपक्व विचारांमुळे इतरांना दुःखी करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे ह्याचा विचार अशी माणसं करीत नाहीत. नरक म्हणतात, तो ह्या यातनेपेक्षा वेगळा असतो का? कुणाचंही लग्न रजिस्टर पद्धतीने होऊ नये असं एक लग्न पाहिलं, तेव्हा वाटलं कोणत्या तरी जुनाट इमारतीत किंवा चांगल्या इमारतीच्या नगण्य कोपऱ्यात हे नोंदणी कार्यालय असतं. परिणतांचा ह्याच ठिकाणी प्रायव्हसी हवी असावी. ह्या कल्पनेत तिथेच भरपूर अंधार असतो, बसायला जागा नसते. नोंदणी कारकून तुमच्या नावाचा अर्ज शोधताना लग्न करताय, छान, नंतर आयुष्यभर बोंबला आमचं काय झालं असा, किंवा आता ह्या क्षणी लग्न करायलाच हवं का, अगदी अडलंय का, मग इतकी वर्ष काय केलं असा चेहरा करून शोधत असतो. आणि कहर म्हणजे मागच्या भिंतीवरचा निरोधकाचा फलक असतो. उरलेल्या माणसांचे चेहरे शेवटपर्यंत शुद्धीवर होते का, किंवा शेवटी काय बोलले हा प्रश्न विचारताना जसा होतो तसे असतात. मग खास सरकारी पिवळ्या कागदावर नाव, गाव, पत्ता आणि निधर्मी राज्य असल्यामुळे जात हा तपशील लिहायचा. हे सगळं सापडेपर्यंत रजिस्ट्रार जेवायला जातात. ते येईतो आपण इरतेच पडायचं आणि ही विटंबना अपुरी वाटते. म्हणून अमक्या तमक्या मी नवरा म्हणून किंवा अमक्या तमक्याची मी पत्नी म्हणून स्वीकार करीत आहे ह्यासारखी शपथ 3 वेळा तलाक शब्द उच्चारून गृहस्था धर्मातून तडकाफडकी मोकळं होण्याची सवलत असलेल्या एका माणसाबरोबर घ्यायची आहे का? ह्यात काव्य, रसिकता, सौंदर्य, मांगल्य? प्रेमभंग झालेल्या तमाम मित्रमैत्रिणींनो, माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीने जे सांगितलं ते सूत्र हे: संसार हा धीरगंभीर उदात्त रागदारीसारखा असतो, तास चालणारा, ठाय विलंपत द्रुत अशा अंगाने फुलणारा, केव्हा फार संथ वाटणारा, उदास करणारा, कंटाळा आणणारा, आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण ही मोठा राग आळवून झाल्यानंतरच्या ठुमरीसारखी असते. 10 मिनिटांत संपणारी, पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी. पण त्याचं काय असतं की काही रागदारी, काही स्वर वर्जच असतात. त्याला काय करणार? म्हणून तुझ्या आठवणीत सहवासात माझा नवरा बसू शकत नाही.
आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही. वर्ज्य झालेला स्वर वाईट असतो, म्हणून वगळायचा नसतो, तर एक राग उभा करायचा असतो. त्यासाठी आपण तो खुशीने विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उठून फेकून द्यावयाच्या नसतात, त्यांना गाता गाता वाजवता वाजवता फक्त चुकवायचं असतं. हे सूत्र तुम्हाला पेललं तर संसाराची तुमची मैफल रागदारीप्रमाणे बहरेल. संसार असाच असतो, लाकडाचा धूर डोळ्यात जातो. म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल जायचं नसतं, ती दरी पार करायची असते. बायकांची जात असं म्हणत जन्माला येता क्षणी काही बायका जणू काही आपल्याला काय काय वर्ज्य ते ठरवतात आणि निम्म जगणं कायमचं नाकारतात. राहिलेलं निम्म आयुष्य कसं जगायचं हे समाज बाईवर लादत असतो. त्यातलाही खूप मोठा हिस्सा शरीरानं जगायचा असतो. बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरज नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगलगाईसारखा अंग चोरून शंखात कोंडून घेतो आणि मन तर मारण्यासाठीच असतं. ते जर फुलपाखराचा जीवच घेऊन जन्माला आला असेल तर पंखावरचा वरख गळायच्या आतच संपलेलं असतं. गरुडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड जास्त, तरीही ते मन मेलं की जगणं सोपं. पण ते जर फिनिक्स पक्षासारखं असलं तर संपलं. मग तडफडणे पंखाची शुभ्र उरे मागे अशी फक्त तडफड. सर्वांत जवळची माणसं जास्त तऱ्हेवाईकपणे वागतात. त्यांचं आपण मुळी मनाला लावून घेऊ नये. परक्या माणसांकडून कशाचीही अपेक्षा करू नये. ह्याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्यांचा सदहेतू असतो. एकदा का हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख निर्माणच होत नाही. आयुष्यात प्रश्नांना काय तोटा, नुसती मान उडवली नवऱ्याने किंवा बायकोने तरी त्याने प्रश्न सुटत नाहीत. एखादा दैवी चमत्कार घडला तरच प्रश्न सुटतात. सगळेच आणि दैवी चमत्कार माणसांच्या इच्छेनुसार थोडेच घडतात, म्हणून तर ते दैवी. मग काय काय व्हायला हवं होतं ह्याच्या उच्चारावरचं समाधान मानायचं, एकमेकांवर खापरं फोडायचं. असं केलं की कसं हलकं वाटतं. आपल्या परिस्थितीला दुसरा कोणीतरी जबाबदार आहे ह्या विचाराचा फार आधार वाटतो. मला ओळखलं असा प्रश्न विचारणाऱ्या माणसाला समोरच्या माणसाने पाहता क्षणी ओळखलं तर मधलं बोट पहिल्या फटक्यात सापडल्याचा आनंद होतो आणि नाव सांगितल्याशिवाय ओळखलं नाही तर भोंडल्याचा प्रसाद भिडूंना ओळखता आला नाही याचं साफल्य झाल्यासारखं वाटतं. ही मायबाप सरकारची संक्रांत दोन रुळांवर उभी राहणारी, चालणारी वा पळणारी नव्हे. एक काळ असा होता की जेव्हा लोकल्स पळायच्या. जो उतरतो तो उतारू ह्या व्याख्येप्रमाणे त्या काळी माणसं गाडीतून उतरायची. हल्ली कोणी उतरताना दिसतच नाही. म्हणजे काय होतं की उतरायची इच्छा असताना उतरता येत नाही. त्याच्या आत माणसं घुसतात. तुमचं स्टेशन तुमच्या डोळ्यांदेखत मागे जातं आणि तुम्हाला काही करता येत नाही. पूर्वी असं नव्हतं. म्हणून त्या काळात ग्रेट इंडियन पेनिन्सुला असं तिचं नाव होतं, म्हणजे GIP. तो ग्रेटनेस आपल्याला राहिला नाही हे जाणून रेल्वेत आपण होऊन ते नाव टाकलं आणि रेल्वेच्या नादी लागणाऱ्या माणसांना साजेल असं नाव घेतलं. ते म्हणजे मरे म्हणजे मध्य रेल्वे. रोज मरे तिथे कोण रडे. बायको वेटिंग रूममध्ये पॅसेंजर्स येतात, सोयीचा कोपरा पटकावतात, स्वतःचं सामान जपतात, तिथेच भांडतात, जमलं तर जरा रोमांस करतात. वेटिंग रूम हवी तशी वापरतात. वेळ झाली की जातात. ते वेटिंग रूमचं इतर प्रवाशांचं काहीही देणं लागत नाहीत. स्टेशनांना नाव असतात, नावांना महात्म्य असतं. मुंबई म्हटलं की आता हरवलेलं शहर, खडकी म्हटलं की मिलिटरी, पुणे म्हटलं की अजून तरी विद्येचं माहेर, अक्कलकोट म्हटलं की पूज्य स्वामींचं गाव, असं कितीतरी सांगता येईल. प्रवासी म्हटलं की संबंध रेल्वेशी आणि नातं स्टेशनशी. तो कमीत कमी त्या स्टेशनचं तिकीट का होईना तेवढं देणं लागतो. वेटिंग रूम्स सगळ्या स्टेशनवर असतात, त्यांना नाव नसतं. स्वतःचं लग्न झाले की अनेक मुलं बापाचं घर वेटिंग रूमप्रमाणे वापरतात आणि मालकीचा ब्लॉक झाला की मागे वळून न बघता निघून जातात. त्यांचं काय आहे, भारतीय रेल्वे ही जनतेची संपत्ती आहे असं जेव्हा रेल्वेने डब्यातून लिहायला प्रारंभ केला तेव्हापासून रेल्वे साक्षात जनतेसारखी वागू लागली. प्रवासात भिकाऱ्यांनी हैराण करणं, उभं राहायला जागा नसताना फेरीवाल्यांनी उच्छाद मांडणं हे सगळं परवडलं. पण दिवसाढवळ्या गाडीत चोऱ्या होणं, हातभट्टीच्या बाटल्या सापडणं, बेकायदा तांदळाची पोती सापडणं, त्याहीपेक्षा माणसांची खून होणं, बलात्कार होणं, असं सगळं का? तर भारतीय रेल्वे ही जनतेची संपत्ती आहे. तेव्हा हे धोरण चुकीचं आहे. जेवढ्या राष्ट्रीय मालमत्तेच्या गोष्टी आहेत त्यावर राजकर्त्यांचंच नियंत्रण हवं. जनतेची संपत्ती म्हणजे कुणाचीच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तो काय देवाला सोडलेला पूळ आहे काय? अर्थात
जवळजवळ तसंच तो पोळ नाही का उधळला की पळत सुटतो, नाहीतर ऐन रहदारीत मध्येच उभा की उभाच राहतो. रेल्वेचं असंच झालं आहे. प्रेमाचा स्वीकार करताना देखील ते जर तुमच्या रूढ चाकोरीतून मान्यवर नात्यातूनच आलं तर त्याला तुम्ही प्रेम म्हणणार. मग ते गढूळ असलं तरी तुमच्या हिशेबी पवित्र, त्यात झेप नसली, उत्कटता नसली तरी त्याला तुम्ही कवटाळणार, त्यात तेज नसलं तरी तुम्ही दिपून जाणार, त्या प्रेमात पेटवून टाकण्याची ताकद नसली तरी तुम्ही स्वतःची राख होऊ देणार. कारण ते चाकोरीतून येतं. तुमच्या नीती अनितीच्या कल्पनांची भूत सांभाळता येतं. तुमच्यासारख्यांना तेवढंच प्रेम समजतं. बाकीच्या प्रेमाला तुम्ही मग दुसरं काय म्हणणार? कुठेही काहीही कमी नसताना माणसं दुःखी दिसतात. ती ह्याचमुळे उत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना आयुष्यात भेटत नाही, आणि यदा कदाचित भेटलीच तर त्या प्रेमाला कधीही प्रतिष्ठा मिळत नाही. आणि तरीही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं एखादं प्रेमाचं स्थान हवंच असतं. त्याचं कारण एकच, अशा तऱ्हेचं प्रेम, अशी भक्ती जिथे उगम पावते तिथे संकेत नसतात, असते फक्त उत्कटता. तिथे बंधन नसतं, असते फक्त अमर्यादता. त्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागते. त्यातून जे नंदनवन फुलतं ते पाहायला दोन डोळे पुरत नाहीत. डोळे दाखवू शकणार नाहीत असं पाहणारं निराळं इंद्रिय लागतं. सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही. निभावण्याची ताकद असलेल्या माणसाचाच तो प्रांत आहे. घर सजवण्यासाठी रंगारी, प्लंबर, सुतार, गवंडी ह्यांपैकी कुणाचंही काम असो, त्यांच्या कामात आपली काडीची मदत नसताना त्यांचं काम निव्वळ बघून आपल्याला शिनवटा येतो. आणि ती माणसं जेव्हा त्यांचा शिनवटा घालवण्यासाठी त्यांच्या घरी जातात तेव्हा आंबलेल्या शरीराने आपण त्यांनी घराचा केलेला राडा आवरीत बसतो. त्या मजुरांना दिवसभर पाणी प्यायला देण्याचा सुद्धा एक थकवा असतो. घर मोठं असलं की जास्त चालावं लागतं, आणि मोठं नसलं तरी एकदा थकवा आला की तीच वस्तू मॅग्निफाईंग ग्लासमधून पाहिल्यावर जशी मोठी दिसते तशी सगळी अंतरं मोठी वाटायला लागतात. कायम विवाद्य विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे पाऊस. तो पडो अथवा न पडो, केव्हाही पडो, कितीही कोसळो, कसाही हो, तो कायम टीकेचाच विषय झाला आहे. पुरुष आणि पाऊस, त्यापेक्षा नवरा आणि पाऊस ह्या दोघांनी नक्की कसं वागावं हे त्या दोघांनाही ठरवता येणार नाही, आणि इतरांनाही सांगता येणार नाही. अर्ध्या वचनात असं पटकन इतर सांगतील, आणि अर्ध्या वचनाची अपेक्षा तशी आपण कुणाकडून करीत नाही. साहेब, नोकर, भावंड, मुलं आणि नवरा सगळे अर्ध्या वाचनातलेच हवेत. पुरुष कसेही असतात, त्यांचे नवरे झाले की ते अर्ध्या वचनात हवेत. खळाळून टाळी देणाऱ्या हातात एक प्रचंड सौंदर्य असतं. परमेश्वर माणसाला रिक्त हस्ते पाठवतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. असं असतं तर नुकत्याच जन्माला आलेल्या इवल्या बाळमुठी वळलेल्या नसत्या. त्या मिटलेल्या बाळमुठीत एक टाळी लपलेली असते. ही टाळी आयुष्यभर अनेक महाभागांना सापडत नाही. अशा माणसांना हाताच्या अंतरावर ठेवणं एवढंच आपल्या हातात असतं. माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा, तिथे सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे, ते लहान काही नाहीच. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती. माणूस म्हणजे पर्वतराशी. जेवढा प्रचंड समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री तेवढी गूढ. तसाच माणूस, प्रत्येक माणूस प्रचंड अमर्याद आणि गूढही. माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिय हीच ह्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया, सगळं विराट. आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं, तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान असलेल्या गोष्टीने करणार नाही. म्हणजे माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभच असणार. बर्फ हा नेहमी 9 पाण्याखाली असतो आणि 1 वर दिसत राहतो. संसारातल्या अडचणी, मानापमान आणि दुःख पण तशीच असतात, 9 न सांगता येण्यासारखी. सांगितलं तरी खोटी वाटणारी, 1 न सांगता दिसणारी, किंवा सांगितले तर लगेच पटणारी. एखाद्या बाईच्या प्रेमात पडण्याचा एखादाच क्षण असतो, तसाच उबक येण्याचा क्षणही एखादा असतो. मी 1 नाही, 2 नाही, 11 महिने घरातलं वातावरण पाहिलं, बायकोचा प्रत्येक विचार पाहिला, ऐकला. माझी मग खात्री पटली, पत्नी पतीवर प्रेम करते हा भ्रम आहे. शेवटी आत्मस्तू
कामान सर्व प्रियम भवती ह्याचाच प्रत्यय आला. माझ्या बायकोला नवऱ्याचा अभिमान नव्हता, परिस्थितीचा होता. त्या क्षणी ठरवलं की आता पती पत्नी नातं संपलं आणि फक्त लोकरीतील मान द्यायचा. सुख बघायचं नाही, स्टेटस सांभाळायचं, कातडीवरच्या घावांची तमा बाळगायची नाही, फक्त कपड्यांची इस्त्री सांभाळायची. संपूर्ण काल्पनिक असं काहीही असू शकत नाही. सतचे तुकडे सर्वत्र विखरून पडलेले असतात. आम्ही लेखक लोक ते 1000 ठिकाणाहून गोळा करतो, त्याला कलाकृतीचा साज चढवतो आणि तुमच्यासमोर ठेवतो. ते संपूर्ण सत्य नसतं. म्हणूनच कथा, कादंबरी, नाटकं, सिनेमा ह्यांसारख्या वाङ्मयीन कृती कुणाला पटतात, कुणाला पटत नाहीत. सत्याचं दर्शन ज्या स्वरूपात झालेलं असेल तेवढ्या भागावर काहींचा विश्वास बसतो. बाकीच्या गोष्टी त्यांना मग काल्पनिक वाटतात. कलाकाराची बायको होणं हे जसं सतीचं वाण, तसंच कलाकाराची मैत्रीण आणि नुसतं प्रेयसी म्हणून राहणं हेही सतीचंच वाण असतं. मैत्री ही केवळ मैत्री राहत नाही. प्रियकराचा उत्कर्ष होत चालला की मन आवरत नाही, धरबंद राहत नाही. प्रियकराची, त्या कलाकाराची उत्कटतेची भूक साथीच्या व्याधीप्रमाणे आपल्यालाही घेरून टाकते. असे 2 उत्कट जीव एकत्र आले की उत्कटतेचं शेवटचं टोक गाठायला त्यांना वेळ लागेल का? उत्कटतेतही जोपर्यंत बुद्धी जागृत आहे तोपर्यंत उत्कटता हे वरदान आहे, एरवी ती शाप आहे. शाप हा भोगूनच पार करावा लागतो. पराशराला 7.5चा शाप होता. तो क्षणमात्र का होईना चळला. त्यातून महाभारत निर्माण झालं. म्हणून म्हणालो की कलाकाराची प्रेयसी राहणं आणि त्याला मर्यादित थांबवणं हेही सतीचं आव्हान आहे. त्यालाही ताकद हवी. कलाकाराची पत्नी त्यागी हवी, तशीच त्याची प्रेयसी पण त्यागी हवी. तसं नसेल तर कलाकाराचा विदूषक होतो. उन्हातानात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी स्वतःची जागा सोडून ती सावलीचा वर्षाव करीत माणसांच्या मागे जाऊ शकत नाही. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला एकाच जागेचा शाप असतो. छत्र आणि छत्री ह्यात फरक असतो. ते छान आहे, नाहीतर ह्या कृतज्ञ माणसांची झाडांची अवस्था छत्र्यांसारखीच करून टाकली असती. काही शब्द एकटे असले की गोड वाटतात, पण तसे 2 किंवा जास्त गोड शब्द एकत्र आले की त्यातली गोडी खतम. म्हणजे कसं? बायको आणि मिसेस हे शब्द गोड आहेत. दोस्त हा शब्दही मस्त आहे, पण बायकोचा दोस्त हे 2 शब्द एकत्र कसे वाटतात? हे आपलं घर, संपूर्ण घर हेच आपलं देवघर. निराळं देवघर नाही. आपण दोघे इथले पुजारी. तू विचारशील पूजा कशाची करायची, मी सांगेन गृहस्थ धर्माची. तू विचारशील पूजेला साहित्य, मी सांगेन पंचेंद्रिय. तू मग विचारशील नैवेद्य कोणता, मी सांगेन प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य. मग प्रश्न येईल आरतीचा, मी सांगेन ह्या देवघरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम जिव्हाळा हीच आरती. शेवटी प्रश्न येईल प्रसाद सेवनाचा, मी सांगेन पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्याच्या अव्याक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे. आता ह्या भक्ती मार्गात कुपथ्य कोणतं? तर जहेते कालाची ठाई, मनाला न पटणारी म्हणजे प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार, जबरदस्ती हे कुपथ्य. वाचकांना सत्य हवं असतं, ते देण्याची ताकद लेखकांच्यात नाही. म्हणून गुलगुलीत प्रेमाच्या नावाखाली अवास्तव गप्पा आणि कौटुंबिक लेवलावर अतिरंजित थापा ह्या तुमच्या कथा. तुम्हाला खरी आग समजली नाही, खरे संघर्ष समजले नाहीत. नवऱ्याने डोळे वटारल्यावर गप्प बसणारी बायको किंवा बायकोसमोर नाकदोऱ्या काढणारा पुरुष, एवढीच तुमची धाव. तुम्हा लोकांना होम दिसतो तो फक्त मांडवातला. पुढं अख्ख्या कुटुंबाची, नंतर त्यात पडलेली आहुती ती तुम्ही पाहू शकत नाही. बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते. म्हणूनच क्षमा करण्याची ताकद बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते. आपण कुणाला भीतो? का भीतो? जे ओळखत नाहीत त्यांनाही भीतो, जे ओळखतात त्यांनाही भीतो. मला तर ओळखीचा बिनओळखीचा हे शब्दच फुसके वाटतात. माणसाला माणसातून तोडणारे, जोडल्याचा निव्वळ आभास निर्माण करणारे. समाजाला भ्यायचं म्हणे समाज तरी कोणाचा? तर 4 भित्र्या स्वार्थी माणसांचा. ज्यांना प्रतिष्ठेचे कपडे घालून वावरणारा माणूस तर सोडाच, पण नागडा उघडा प्रांजळ सत्य स्वरूपात उभा राहिलेला निसर्ग समजू शकत नाही असा समाज. दुसऱ्यांच्या पांढऱ्या स्वच्छ कपड्यांच्या आत काय आहे हे न समजणारा समाज. इतकंच काय तर खुद्द स्वतःच्या अंगावरची कातडी मानणारा समाज. मी हा असला समाज मानित नाही. समाजात सर्वांत निरुपद्रवी कुणी असेल तर तो म्हणजे अपयशी माणूस. कारण समाज त्याच्याकडे बघतच नाही.
त्याचं लक्ष असतं यशस्वी माणसाकडे. आणि ह्या यशस्वी माणसांना पुष्कळदा यश कसं मिळतं तर अपेक्षा नसताना. मॅट्रिकला पहिल्या येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांची मुलाखत वाचा. मारे पहिल्या पानावर छापतात, मी पहिला येणारच होतो असं कुणीही ठामपणे सांगत नाही. यशस्वी माणूसच समाजाला पटकन वाईट शिकवून देतो. आम्हाला आमच्या अपयशाची जेवढी गॅरंटी तेवढी विद्वानांना त्यांच्या यशाची नाही. पण हे कुणी कुणाला आणि कसं पटवून द्यायचं? आमचा देव दगडाचा नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा, फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःतला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार, हा टाकायचा भाग. दुधात पाणी मिसळण्याची ट्रिक जगात ज्याने प्रथम शोधून काढली तो खरा जिनियस. त्याने स्वतःच्या इमारती उठविला, पाठोपाठ अनेकांची त्यांचं अनुकरण करून पैसा कमावला. पण आज जग दुधात पाणी न मिसळणाऱ्या माणसाच्या शोधात आहे. म्हणून इथून पुढे इमारती उठणार आहेत त्या पाणी न मिसळणाऱ्या माणसांच्या. इथून सगळी चक्रावरची माणसं, प्रत्येकाची गती कुठं ना कुठं आगतिक झालेली आहे. आपण होऊन घेतलेली गती निराळी आणि कुणीतरी दिलेली गती निराळी. दिलेली गती पेलत नाही अशी माणसं ताट उभी राहू शकत नाहीत. मग ताट माणसांसमोर ती आपोआपच वागतात. गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो. कबूल करा अथवा करू नका, आपण आहोत म्हणून जगाला अस्तित्व आहे. प्रत्येक लहान गोष्ट करताना स्वतःच्या असण्याला फार मोठं स्थान आहे. कदाचित जगत असताना निस्वार्थीपणाने माणूस इतरांसाठी जगत असेल, स्वतःचा विचार न करता. पण मरताना तो नक्की एकटा मरतो, त्याचा तोच मरतो. मरणाची भीती का वाटते सांगू का? एकट्याने जायचं म्हणून वाटते. बरोबर जीवाभावाचे 2-4 मित्र असते तर मरण्याचं काही वाटलं नसतं. आपण इथून आता 7 पावलं चालू. आशीर्वाद द्यायचा ही आपली नवी वास्तू आहे. पावलागणिक ती तथास्तु म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशीर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध घेतलेला नाही. मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे. सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य ह्या सर्वांसाठी मी बेभान होतो. पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायचं नाही. नवऱ्याला देव वगैरे मानणाऱ्यांपैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विचारलं नाही. तशी नसलीस तर उत्तमच, पण असलीस तर इतकंच सांगेन की मला देव मानायचा प्रयत्न केलास तर तो माझ्यावर फार मोठा अन्याय होईल. मला माणूसच मान, म्हणजे कळत न कळत होणारे अपराध क्षम्य ठरतील. कुणाचंही मन न दुखवणं हीच मी देवपूजा मानतो. जीवात जीव असोत मी तुला सांभाळीन. आता सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे, त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा इतकंच सांगेन की आपल्या ह्या घरात, संसारात तू चिंतेत असताना मी मजेत आहे असं कधी घडणार नाही. आणि शेवटच सांगायचं म्हणजे मला पत्नी हवीच होती, मात्र पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ. मला सखी हवीच आहे. होशील. क्रिएटिव्हिटीचा क्षण एवढाच आनंद. क्षणा इतका छोटा. कवी, लेखक, नाटककार ह्यांना ज्या क्षणी एखादी कल्पना सुचते तेव्हा त्यांच्या आयुष्यातला तो तेवढाच क्षण ते जगतात. नंतर ती कल्पना कागदावर उतरवणं ही कारकुनी, कंटाळवाणी प्रोसेस. अक्षर ओळख झाल्यापासून लिहायचं. मग पुढचे क्षण चिंतेचेच. ते छापायला पाठवणं. वेळेवर मिळेल का? नीट छापतील का? प्रसिद्ध होईल का? लोकांना आवडेल का? कौतुक करतील का? ह्या सर्व प्रश्नचिन्हांत निर्मितीच्या आनंदाचा क्षण कुठं बर्बाद झाला कळत पण नाही. आपण सगळे किती तेच जगतो असं तुम्हाला कधी वाटलं नाही? झोपणं, उठणं, तोंड धुणं, काहीतरी पिणं, दाढी, आंघोळ, प्रतिवर्धी नोकरी, ह्यात नवीन काय? शरीराने जगायचं आणि शरीराच्या सेवेसाठीच जगायचं. शरीराला जपायचं, पण बोंबलत राहिलं तरी ते मारत राहायचं. एवढंच कुठं कुसळ गेलं तरी डॉक्टरकडे पळायचं. मनात नाना गोष्टी सलतात, तो सल कुणी काढायचा? आपण फार बोर झालो आहोत. पैसा मिळवणं, साठवणं, उडवणं सगळं तेच. कुठलेच थ्रिल नाही. अशा वेळेने बांधलेल्या आयुष्यात माणसं 100 गाठतात. लगेच सत्कार का? खूप वर्ष मेला नाही म्हणून ह्याचा सत्कार. कसा जगला? तर बंधनं पाळत जगलं म्हणजे सातत्यानं प्रत्येक क्षणी मरणच. 100 सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून. भीतीमधूनच फिलॉसॉफी निर्माण
होते. जसं मी समजत होतो मन तसं नाही. स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस जास्त चांगलं तत्त्वज्ञान सांगू शकतो. उडाणटप्पू वृत्तीच्या माणसाची नेहमी गय गेली जाते. त्यांना त्यामुळे नेहमीचं मोकळं रान मिळतं. जबाबदाऱ्या टाळूनही मस्तीत जगता येतं. तेव्हा जगण्याची हीच रास्त पद्धत आहे. अशा नशेत ही माणसं जगतात. ह्या तऱ्हेने जगायला आपल्याला हक्क आहे असं हे समजतात. बाकीचे त्यांचं हे स्वातंत्र्य कधी नाईलाजाने, कधी चढफडत, कधी कुठे मागं लागायचं अशा कारणांनी मान्य करतात. ह्या निगरगट्ट माणसांना सरळ करायला हवं. उपभोगायची वस्तू स्वतःच्या हिमतीवर, घामावर विकत घेण्याचा, त्या सुखाची किंमत मोजायचा एक आनंद असतो. त्या आनंदाला ही माणसं पारखी झालेली असतात. तो त्यांना वेठीला धरून मिळवून द्यायचा हवा. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गरजा राज्यकर्त्यांनी पुरवायच्या असतात. ह्या भागल्या की उरलेला सगळा डामडौल असतो. दर्जा, पद, प्रतिष्ठा, स्टेटस हे सगळे राक्षस. त्यामुळे जहांपणा अमीर उमरावांना प्रतिष्ठा विकत घेता येतो म्हणूनच ते खुश. झोपडपट्टीत ते राक्षस नांदत नाहीत म्हणून कनिष्ठतेवर वर्ग खुश. वेटरने आणलेल्या बिलाच्या मागे मजकूर लिहून पार्टनरने माझ्या हातात ठेवला. माझं सुख हंड्यात झुंबर टांगलं. माझं दुःख तळघरात कोंडलं. बहिणाबाई ना, येस, इतका चांगला संदेश बिलाच्या कागदावर उगीच लिहिलास. थांब, मी दुसरा कागद आणतो. हाच मजकूर पुन्हा लिही. पार्टनर म्हणाला, अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही. असं कसं? माणूस नुसत्या काव्यावर जगत नाही, मागची बाजू व्यवहाराचीच. आणि एखाद्या आर्थिक अकाउंट्समधल्या माणसानं बिलाची बाजू अगोदर पाहिली तर कागद फिरवून सांगायचं, व्यवहारापलीकडे जगात खूप आनंद आहेत. नया पैशांत मांडता न येणारे. काही माणसांना मुद्देसूद बोलता येत नाही. स्वतःचं म्हणणं ठासून मांडता येत नाही. समोरच्या कोणत्याही माणसासमोर नमतं घ्यावं लागतं. ह्याची काहींना जाणीव असते आणि त्याची त्यांना चिडही येते. म्हणूनच कोणत्याही चर्चेच्या बाबतीत अशा माणसांना प्रारंभ जमतो. 1-2 विधाने ती माणसं सुसंगतपणे करतात. त्यांच्या विधानांना तोडीसतोड तर्कशुद्ध उत्तर मिळू लागली की मग फार काळ त्यांना टिकावं धरता येत नाही. मग त्यांचा तोल जातो. तोल गेला की आरोप अंशबंद व्हायला लागतो. चर्चेचा शेवट निव्वळ त्राग्यात होतो. नियंत्रणाचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. महाराज, पोट घाण पडलं की मेंदू आपोआप गुलाम होतात. आम्ही पोशाखाची काळजी करतो. डिग्निटी, स्टेटसच्या छोट्या कल्पनांकडे कार्य गौण ठरवतो. प्रतिष्ठा म्हणत प्राप्त कर्तव्याकडेही पाठ फिरवतो. आणि कधीतरी 4 चौघांत असे खुळचटासारखे वागतो की जतन केलेली खोटी प्रतिष्ठा पण उघडी पडते. आम्ही एखाद्या कलाकाराची त्याच्या हेअरकटपणाची, व्यसनांची तरी वाईकपणाची चवीने चर्चा करतो. त्या कलावंतांचं चारित्र्य आणि त्यांचे विवाह बाह्य संबंध हे तर खास आपले चघळायचे विषय. कोणत्याही तपशिलात शिरण्याची तेव्हा आपल्याला जरुरी वाटत नाही. आपण समजतो त्यापेक्षा वस्तुस्थिती फार निराळी असू शकते हा विचारही आपल्याला शिवत नाही. चारित्र्य हनन ह्या विषयात तर आपण चॅम्पियन का? आपण असं का करतो? आपण सुशिक्षित आहोत. सुजाण समाजात आपण वावरतो. आपल्या नात्यातल्या, मैत्रीतल्या माणसांची आणि त्याबरोबर स्वतःची शान आपणच ठेवायची असते. याचं आकलन आपल्याला कधी होईल? आपण रामायणातील राम होऊन शकणार नाही, पण त्यांचा अर्थ आपण धोबी व्हायलाच हवं का? उद्या समजा आपल्या स्वतःच्या संदर्भात जर अशाच वावड्या कोणी पिकवल्या तर आपल्याला एक तर जीणं नकोसं होईल किंवा त्या माणसाच्या नरडीचा घोट घ्यावासा वाटेल. तोही दुसऱ्याने कोणीतरी. तेवढंही धाडस आपण दाखवणार नाही. या सत्याकडे माणसं कानाडोळा का करतात? एकच कारण असावं, स्वतःची 4 घटका करमणूक व्हायला हवी असेल तर कुणाचा तरी बळी जाणं जरुरीचं आहे. आयुष्यातील फक्त चांगले क्षण टिपायला आणि तेवढे क्षण जतन करायला नित्य कोजागिरी जागवणारं मन लाभावं लागतं. 100 अबरात पोटात घेणारी कृष्णाची मुरली वाजत असावी लागते. नीट राहा, व्यवस्थित राहा. दिवसा किंवा रात्रीच्या कोणत्याही क्षणी बाई चांगलीच दिसायला हवी, व्यवस्थित हवी हे माझं सांगणं असतं. आमच्यात विसंवाद आहे तो फक्त ह्या एका बाबतीत आहे. आपल्या बायका फार बेंगरूळ असतात. घरात आणि माणसांना सौंदर्याचा स्पर्श आणि जाणीव कायम हवी. निसर्ग पहा, निसर्गाने निर्माण केलेली एक तरी वस्तू बेंगरूळ आहे का? खुर्ची म्हणजे काय? खुर्ची म्हणजे कर्तव्य. खुर्ची म्हणजे वसा. प्रत्येक खुर्चीचा एक वसा असतो. तो खुर्चीबरोबर पत्करावा लागतो. माणसं त्यातली फक्त खुर्ची उचलतात, वसा विसरतात. खुर्ची मिळाली की उठतात, मागतात,
घेतला बसा टाकून देतात. लोककल्याण जितक्या मार्गांनी करता येतं तेवढ्या खुर्च्या निर्माण केल्या जातात. एखादा मार्ग नव्याने दृष्टिक्षेपात आला तर खुर्च्यांची संख्याही वाढवली जाते. माणसं लगेच त्या नव्या खुर्चीसाठी वर्णी लावतात आणि वसा विसरतात. इथं खुर्च्या काय करणार? प्रकाश हा प्रकाशच असतो, त्याबद्दल दुमत नाही. संधी प्रकाशाबाबत मतभेद संभवतात, पण आपल्या ह्या लोकशाहीत प्रकाशाला पण संधी शोधावी लागते. समागम हा एक संवाद आहे. ज्यांना ज्यांना एकमेकांत संवाद साधण्याची गरज आहे, इच्छा आहे, त्यांची पट्टी एक हवी. तानपुऱ्याच्या 2 षडजांप्रमाणे सूर जमवल्याशिवाय संवाद होत नाही. थाळा वाजून क्रांती होईल का? देशाला जाग येईल का? थाळी शब्द म्हटला की एकतर ती फिरवायची तरी नाहीतर वाजवायची. स्त्रीच्या हातातली थाळी ही द्रौपदीच्या वाळा थाळी व्हायला हवी. तशी ती होईल का? द्रौपदीची थाळी ही क्षुधा शांत करणारी थाळी होती. समृद्धीचं प्रतीक होती. ती बडवून क्रांती होईल का? व्हायलाच हवी, पण ती सरकारविरुद्ध पिटून होणार नाही. ह्या थाळ्या घरोघरी बायकांनी बडवायला हव्यात. नवरा, मुलगा, भाऊ, दीर, बाप सगळ्यांच्या नावाने वाल्याने डोळे नारदाले, उघडले नाहीत. वाल्याच्या बायकोने उघडले. वाल्याने वाटमारी करून केलेल्या लूटमारीच्या पापाच्या प्राप्तीत ती सहभागी व्हायला तयार नव्हती. त्याप्रमाणे आज घरोघरच्या गृहिणींना तुम्ही नेमून दिलेलं काम नीट केलंत का, असा प्रश्न नात्यातल्या सगळ्या पुरुषांना विचारायला हवा. डॉक्टर, वकील, कारखानदार, कामगार, प्राध्यापक, मास्तर ह्यांपैकी प्रत्येकाला थाळी वाजवून गृहिणींना हा प्रश्न विचारला तर कष्टांचा मोबदला न देता पैसा मिळवणं ही वाटमारीच. ह्या प्राप्तीच्या पापात कोणत्याही गृहिणीने सहभागी होऊ नये. खरा संसार हा एकाच दिवसाचा आणि एकाच रात्रीचा असावा. बाकी पुनरावृत्ती असते. माणूस खरं तर सहज सुखी होऊ शकेल. सुखी होणं हे एवढं दुर्मिळ नाही. अहंकार सोडावा आणि जगातल्या चांगुलपणावर नितांत श्रद्धा ठेवावी. सुखदाराशी हात जोडून उभं राहील. पण तसं होत नाही. माणसं खळखळून मोकळी होत नाहीत, गप्प राहतात, सहन करतात. ही माणसं ह्या व्यक्ती काय गमावतात, काय मिळवतात हे फक्त त्यांनाच माहीत. मोहावर जेव्हा ही मंडळी मात करतात तेव्हा त्यांच्या त्या यशाला सत्काराचे हार नाहीत आणि पराभवाच्या दुःखाला सांत्वनाचा स्पर्श नाही. शब्दच हवे असतील तर ऐक. मला ह्याच्यात कोणताही गुन्हा अपराध वाटत नाही. ह्या एकत्र येण्यात चोरटेपणा नक्कीच आहे, पण पाप नाही. व्यभिचार तर नाहीच नाही, पण एकरूप न होता पुष्कळ घरांतून केवळ कायद्याने पुरुष बाईचा नवरा आहे. ह्या कागदी आधारावर जे होतं तो खरा व्यभिचार आहे. तू आणि मी एवढे सवंग नाही, सहसाध्य पण नाही आहोत. समागमासाठी आपण मित्र झालेलो नाही. समागम हा त्या मैत्रीतला दृढपणा व्यक्त करणारा एक टप्पा आहे. ते आपलं साध्य नाही, ती एकमेकांवरच्या अपार विश्वासाची ग्वाही आहे. माझ्या मनात आपण शरीराने जवळ आलो ह्याबद्दल कोणतीही रुकरुक नाही, अपराधी भावना नाही. कारण संभ्रम निर्माण करणारी कृती मी करीतच नाही. कृती करण्यापूर्वी माझा विचार पूर्ण झालेला असतो. त्यामुळे निव्वळ भान सुटल्याने हातून निस्तरावी लागणारी गोष्ट घडली असं घडत नाही. आपल्या एकत्र येण्याने माझं बळ वाढलं. त्याचा उपयोग पुन्हा माझाच संसार पुढे लोटायला होणार आहे. पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून सोडले. त्यातलं काय लुटायचं ह्याचं आकलन होण्यापूर्वी ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते. आपण तसेच काठावर निथळत्या सुखाला स्पर्श करीत राहतो. हवं असलेलं सगळं देऊन कोणीतरी चकवल्यासारखं वाटतं. असं होता कामा नये. सुखाचा जाणतेपणाने मागोवा घेण्यातलं सुख अपूर्व असतो. आयुष्याची सुरुवात ती. तेव्हा खर्चाला 100 वाटा आणि पगार मात्र तोकडा. तो आपल्या मुंगीच्या गतीने वाढणार. मॅक्झिममला पोचायला 16-17 वर्ष लागतात. तोपर्यंत माणसाचा उत्साह, उमेद, स्वप्न, शक्ती सगळ्यांचा लय होतो. माणसं निराश होतात. फ्रस्ट्रेशन येतं. इकडे संसाराचा व्याप वाढतो. डोक्यावर कर्ज असतं. माणूस वैतागतो. मानसिक स्वास्थ्य हरवतं आणि मग संयमाचं महत्त्व व संस्कार झाला नसेल तर तो हिंसाचारी होतो. म्हणूनच माझी योजना अशी आहे की नोकरीला लागल्याबरोबर माणसाला मॅक्झिमम पगार द्यावा. त्याला एकदम 2000 पगारावर घ्यायचं. ऑफिसतर्फे मोटार द्यायची, राहायला जागा द्यायची. तरुण रक्त असं तृप्त झाले की बंड करणारं नाही. कष्ट आणि प्राप्ती ह्यांतली विषमता नष्ट होईल. ती कशी? माणूस तरुण असताना ऑफिसात जास्त काम करतो आणि कमी पगार घेतो. त्याचं वय वाढतं, काम करायची शक्ती कमी होत जाते आणि इकडे पगार मात्र वाढत जातो. एवढ्यासाठी सुरुवातीला लठ्ठ पगार द्यावा आणि दरवर्षी पगार कमी करत जावा. त्यात राष्ट्राची भरभराट आहे. ती कशी?
करायची म्हणजे सरकारी तिजोरीवर ताण पडतो. पगार कमी करत गेलं की शिल्लकीचं अंदाजपत्रक दरवर्षी जाहीर होईल. सरकारी शिल्लक वाढली की कर नाही. कर कमी म्हणजे संप नाहीत म्हणजे शांततामय जीवन. वा, उत्तम कल्पना. म्हणजे नोकरीवर लागल्यावर 2,000 रुपये पगार आणि नोकरी सोडताना 200 रुपये. म्हातारी माणसं खुर्चीला चिकटतात पगारासाठी. 2,000ची नोकरी सोडताना जीवावर येतं. 200ची नोकरी सोडताना काही वाटणार नाही. सांगून आलेली मुलगी कोणाची तरी भाची, कोणाची पुतणी, कोणाची मैत्रीण, बहीण, नातं इत्यादी सर्व नात्यांत आदर्श असेल, पण नवऱ्याची बायको ह्या नात्यात कशी, हे लग्न झाल्यावरच कळतं. म्हणजेच उपयोग नसतो तेव्हा. म्हणजे कसं तर एखादा फुगा फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं आपण किती फुगवायला नको होता. तसं कामावर जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला नवऱ्याच्या ऑफिसात नोकरी मिळेल असं नाही. मग इतरांनी खरोखरच एकमेकांत अंडरस्टँडिंग, दोस्ती करायचं ठरवलं तर काय बिघडलं? जवळपास राहणाऱ्या 1-2 पुरुषांनी बायकांना प्रोटेक्शन्स द्यावं. त्यांना कामावर आणि घरी आपला जोडीदार जागा राहिला तर ते ह्यांच्या गावीही नसायचं. मनात येईल ती रात्र समागमाची आणि राहिलेल्या गाढ झोपेसाठी इतकी माफक अपेक्षा असलेल्या वॉर्डरला आपण सखा सप्तपदी भव म्हणत पसंत करतो आणि एका न दिसणाऱ्या गजांच्या तुरुंगात कायम अडकतो. सरकारी तुरुंगात कैद्याला नंबरचा बिल्ला पिळतो. इथं नवऱ्याच्या आडनावाचा बिल्ला मिरवावा लागतो. शिक्षा संपली तरी खरं तर शिक्षा संपतच नाही. तुरुंगवास संपतो. बिल्ला चित्तेपर्यंत साथ देतो. अशा संसारात घर म्हणजे जन्मठेप आणि विचार आणि मन घाण ठेवून नवऱ्याला शरीर देणं म्हणजे सक्त मजुरी. सश्रम कारावास. नवरा संसार अर्ध्यावर टाकून गेला म्हणजे सश्रम कारावास संपतो. बिल्ला राहतोच. बिल्ल्यातला सौ जातो. श्रीमती राहते. ती पुन्हा किती बायकांचे संसार असे नवरे मिळाल्यापायी उजाड होत असतील. दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ अजमावणं. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा राजमार्ग. बेळगाव आणि सीमा भागात मराठी भाषेवर अन्याय होतो ना, म्हणून पुण्यातली दुकानं बंद मूर्खपणा आहे. पण काय करणार? आमच्यासारख्यांचं 20,000चं नुकसान समजा. हॉटेल, सोने चांदीवाले ह्यांचं मोजबापच नाही. म्हणजे ताई नुसता लक्ष्मी रोडचा हिशोब करायचा. 200 दुकानं आहेत असं समजायचं. 40 लाखांची उलाढाल बंद का? ह्यांचं उत्तर कोण देणार? त्याऐवजी एका दिवसाच्या विक्रीवर 1% मांडा. पैसे बंद करण्यापेक्षा तो उभा करा. 40,000 ह्या हिशोबाने मिळतील. आता सगळ्या पुण्याचा आणि मुंबईचा हिशोब करा. त्या पैशातून बेळगावात मराठी शाळांची संख्या वाढवा. जाता येता बंद काय? नवं सुरू करण्याची अक्कल नाही म्हणून. सुरू असलेलं बंद पाडायचं. ह्या युनियनच्या पुढाऱ्यांच्या बायकांनी एक वेळ घरातल्या घरात स्वयंपाकघर बंद म्हटलेलं खपेल का ह्यांना? हॉस्पिटलचा कॉरिडॉर म्हणजे दुःखाची, वेदनेची आणि वियोगाची बाजारपेठ. अनेक सही सलामत जीवानीशी वाचतातही ती सगळी आपण वाचलो ह्या आनंदातून निघून जातात. त्याचा आनंद भोवतालच्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर जास्त गडद होतो. खडखडणाऱ्या स्ट्रेचर, ट्रॉलीज अशा दुःखी मनावर आणखी भीषण चरे उमटतील जातात. जिथं ज्या वास्तूत नितांत शांततेची गरज असते तिथंच भरपूर गोंगाट असतो. क्षणभंगुरतेचा वर्षा होत असताना अडाणी म्हणूनच मुक्त असे स्वीपर्स आणि झाडूवाल्या तिथंच कचाकच भांडतातही. तर स्टुडंट्स आणि त्यांचे ऑनरीज ह्याच व्यवस्थेच्या बाजारपेठेत हास्यविनोद करीत जातानाही दिसतात. त्यांचे ते विनोद आणि चेष्टेतल्या उखाळ्या पाखाळ्या महारणीच्या भांडणा इतकेच बदसूर वाटतात. अतिपरिचयाने दुःखाची अवहेलना होते. कुणाचाच कुणावर दबाव राहत नाही. धाक नाही म्हणून शिस्त नाही. ही लोकाशीही रोप आणि त्यांना लागलेला अमाप लोकसंख्येची फळं. आम्ही यातून काय शिकलो तर आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हा उन्मत्त आनंद. काय म्हटलं की वर्ष आली, महिने आले, महिन्यांचे दिवस आणि दिवसांचे तासही आले. तासांनाही मर्यादा आहेच. 7 2दा वाजतात, 8 9 10 11 12 सगळे तास 2दा वाजतात. एवढ्या प्रचंड अनादी अनंत काळाची किती छोटी शकलं. 24 तासांचा एवढासा तराजू तो कसा काळाला न्याय देईल. 2 पायांचा माणूसही मग काळापेक्षा वेळेचं भान जास्त ठेवतो. वेळ इतका छोटा होतो. शूद्र होतो माणूस, शूद्र होतो आणि काळाचं काम सोपं होतं. शूद्र कीटकाला मारण्यासाठी फार बळ वापरावं लागत नाही. काळ फक्त वेळ साधतो.
सेकंदा इतका छोटा होतो. उषाशी त्या क्षणी डॉक्टर असेलच तर ते म्हणतात आय एम सॉरी. जगायचं म्हटलं की वय आलं, वर्षांचा हिशोब आला, महिन्यांचा हिशोब आला. खरं तर आयुष्याचं जगायचंच नाही, गणितच जगायचं. दिवसाने जागेपणीचा काळ आकडेमोडी घालवायचा आणि रात्री झोपताना त्याचं आकडेमोडीच्या वह्या उशागती ठेवून झोपायचं. मग जाग येते तो नवे कसं मांडण्यासाठी, कंसांत मांडलेली कालची उत्तरं बरोबर की चूक ते तपासण्यासाठी. काळ 24 तासांनी पुढे गेल्याची जाणीवही नसते. जागेपणाची जाणीव 3 काट्यांचं गणित सोडवण्यात गेलेली आहे. झोपेत तर जाणीवेचाच काटा निघालेला आहे. कालची उत्तरं चुकीची आहेत असं वाटतं तर ती फेकून देण्याचं धाडस हवं. त्यावेळी अहंकाराचा काटा सलत राहतो. तो काटा तर काळालाही व्यापून उरतो. मग कालचं चुकीचं उत्तर घट्ट कवटाळून धरायचं. 24 तासांनी फक्त दूध नासलेलं समजतं, विचार नासल्याचं ध्यानी पण येत नाही. कालच्या शिळ्या जाणीवा, शिळे मानपान, भांडणं, बेबनाव, धर्मभावना, कायदे मेंदूचा फ्रीज करून त्यात ताजे ठेवायचे. ते सांभाळताना आजच्या गणिताचंही चुकीचं उत्तर उद्यासाठी तयार ठेवायचं. काळ पुढे जातो, वेळ तीच राहते. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून तुम्ही जर काहीच करणार नसाल तर मग वर्तमानपत्र वाचून क्षणभर हळहळता तरी कशाला? वर्तमानपत्र बंद करावं. ज्यांच्या दुःखावर मला फुंकर मारायलाही सवड नाही ते दुःख मी वाचू नये, पाहू नये. माणसं मग का वाचत असतील? आपल्या वाट्याला ते दुःख आलं नाही ह्या समाधानासाठी? ज्यांना वाचताच येत नाही ह्यांचं काय अडतं? जे अत्याचाराचे बळी ठरतात ते वाचायला ह्या जगात राहतच नाहीत. जे ह्या अत्याचाराने धनी आहेत ते अत्याचार झाला हेच नाकारतात. ते वाचतात, ते आपल्या कामाला लागतात. म्हणूनच अनेक अत्याचार रोज घडतात, त्यात खंड नाही, उपयोग नाही. तेव्हा तू त्याला विचारलंस माझ्याशी लग्न का केलं? तो म्हणाला तू माझ्यावर प्रेम केलंस म्हणून. तू विचारलंस ती अभिलाषा असेल तर. तो म्हणाला पाण्यावरच्या तरंगाप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उमटते. खरं प्रेम त्याचं जलाशयाच्या तळाशी असलेल्या जिवंत झऱ्यासारखं असतं. मला अभिलाषा वाटली ह्यात काहीच गैर नाही. आता झऱ्यासारखं प्रेम कर. म्हणजे कसं? झऱ्यासारखी झुळझुळत राहा. मला जमेल का? जमायलाच हवं. तू आटलीस की मी संपलो. झऱ्याला कोण आठवतं? संशयाचा शेवाळ. 2 हात आणि 1 मन माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाशीच गॅरंटी मागत नाहीत. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालवली म्हणून आता नियतीसुद्धा कसलीच गॅरंटी देत नाही. संतांचं उदंड प्रेम परमेश्वरावर असतं म्हणून संत कसलीच हमी मागत नाहीत. ते निर्भय असतात. मनस्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर. तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तरी त्यात फूल ठेवता येतात. अग्निदिव्य करूनही प्रभू रामचंद्रांचे डोळे उघडले नाहीत किंवा खात्री पटूनही सीतेच्या नशिबातला वनवास टळला नाही. आणि हे सगळं कोणासाठी? तर लोकांच्या कपड्याचे डाग स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काढणाऱ्या एका धोब्यासाठी. ह्या धोब्यांना आपणच जन्म देतो आणि त्यांच्या मूर्ख अरेरावी भूमिकेसाठी सगळी कर्तव्य चोख बजावूनही स्वतःला अग्निपरीक्षा देतो. धोब्याच्या पातळीवरच्या माणसाचं समाधान करण्याच्या नादात रामचंद्रांना पण सिंहासनाची पातळी सोडून घाटावरच्या धुण्याच्या दगडाची पातळी गाठावी लागली. कुणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने ठरवायलाच पाहिजे. संयमाची एक शिकवण असते, शिस्तीचा वस्तुपाठ असतो. आपल्या वाचून काही प्रमाणात इतरांचं अडतं. ह्या अहंकाराला नोकरीच्या निमित्ताने एक सेफ्टी व्हॉल्व मिळतो. ह्या देशात कशाचीही जाहिरात केली जाते. राजकर्त्यांनी व्यापाऱ्यांना अख्खा देश विकलाय. पाठीतली उसण, सर्दी, खोकला, डोकेदुखी ह्यांपैकी कोणतीही व्याधी 2 सेकंदात बरी होणारी असते तर ती मुळातच झाली नसती. कोणताही क्रिकेटवीर ऑन सीन घेतो आणि ते रक्तापर्यंत पोहोचायच्या आत सेंचुरी काढतो. पाय मुरगाळलेला असाच कोणी एक आयडोक्स लावतो आणि तो सुकायच्या आत 300 मीटर शर्यतीला पहिला येतो. माणसानं जसा कायदा हातात घेऊ नये त्याप्रमाणे मेडिसिनसुद्धा. खऱ्या अर्थाने जी माणसं मोठी असतात त्यांची उंची न सांगता समजते. जी माणसं आपली उंची किती हे स्वतःच सांगत फिरतात ती जास्त बुटकी दिसू लागतात. फूट आणि उंच ह्या जुन्या मापात उंची सांगण्याऐवजी अशा माणसांना सेंटीमीटर्स जवळचे वाटतात. दुःखात होरपळलेल्या माणसाला शब्दांचा चेहरा दिसत नाही आणि त्याचा वासही ओळखता येत नाही. मग तो माणूस अजागळपणे सगळ्यांनाच दुःख सांगतो, सुटतो किंवा सगळ्यांपासून पळण्याचा प्रयत्न करतो.
इट जस्ट हॅपन्स म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात ती जास्त जगतात. अश्रू गाळण्यात आपलं 20% आयुष्य वाया जात असेल आणि माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोट मोडण्यात जातं. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त कृतज्ञ वास्तववादी हे सगळं समर्थांचे शिष्य. मरे एक त्याचा दुजा शोक आहे. अकस्मात तोही पुढे जात आहे. 11 शब्दांत समर्थांनी सगळं उकळून दाखवलं. शरीर सुखाच्या बाबतीत पुरुष निसर्गता कड्याच्या टोकावर उभा असतो. स्त्री लांब मागे पठारावर असते. तिला फुलवत रुंजी घालत हळुवारपणे टोकापर्यंत आणायचं असतं. तिथपर्यंत ती आली की मगच मिलनाचा अर्थ समजतो. हे रहस्य ज्यांना समजत नाही त्यांच्या घरी फक्त पाळणे हलतात. तिथं श्रृंगार होत नाही. नवरा झाल्यावरही त्यांच्यातला प्रियकर जिवंत असला तर श्रृंगार उरतो. याच्यानंतर आपण भाग 5 पाहणार आहोत. तर तुम्हाला भाग 4 हा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.